आपण पाहत आहात ॲक्शन महाराष्ट्र न्यूज। कपडे बघा काल दिनांक 27/10/2025 रोजी आमच्या घरामध्ये दुःखद घटना झालेली आहे। आमची बारकी चुलती भारती प्रकाश देते त्या ठिकाणी तिचं अपघाती निधन झालेलं आहे। हा मुंबई पुणेचा हायवे रोड आहे। या ठिकाणी एकही कॅमेरा नाहीये। या ठिकाणी कॅमेरा नसताना किती ट्रॅफिक होतीये आणि कितीतरी मृत्युमुखी पडतात। दर 2 दिवसाला या ठिकाणी ऍक्सिडेंट होतात। त्या ऍक्सिडेंटला जबाबदार हे कोण आहे? आम्ही अक्षरशः त्रस्त झालेलो आहे। आमची जान जवान चुलती म्हणजे वय तिचं 45, काही तिचं कोणत्याही गोष्टीचं स्वप्न पूर्ण न होता तिचा मृत्यू झालेला आहे। तिथं ती काल मृत्युमुखी पडलेली आहे। आम्ही काल ऑनलाईन मेसेज पाहिले। ऑनलाईन मेसेजवरती बरेच जणांनी निषेध नोंदवला, कॅन्डल लाईन मोर्चा काढला, मेणबत्ती लावून तिचा निषेध नोंदवला। आम्ही तिच्या घरचे नातेवाईक आज या ठिकाणी ज्या ठिकाणी ऍक्सिडेंट झालाय त्या ठिकाणी उपस्थित राहून तिचा श्रद्धांजली अर्पण करणार आहोत। तिच्या नावाने आज सगळ्यांनी आम्ही मेणबत्ती इथून लावणार आहोत आणि अर्पण करणार आहोत। प्रशासनाला आम्ही एकच जबाब विचारतोय की असे किती मृत्यू अजून जाणार आहेत आणि गोरगरिबांचे असे किती मृत्यूला तोंड द्यावं लागणार आहे। जर तुम्ही याला वेळेत आळ घातला नाही तर जनता बाहेर येऊन आंदोलन करेल। गोरगरिबांचं नुकसान होत आहे, मृत्युमुखी होत आहेत। खरंच खूप आम्हाला आमच्या जवळची व्यक्ती गेल्यामुळे आम्हाला खूप दुःख होत आहे। अशी वेळ कुणावर नाही आली पाहिजे अशी प्रशासनाला विनंती आहे। इथे 4 रस्ते आहेत तरी सुद्धा अधूनमधून रस्ते तिथं गाड्या येतात, तर याला सुद्धा प्रशासन जबाबदार आहे का? प्रशासन याला साथ देतंय का? असे ऍक्सिडेंट घडून आणण्यासाठी प्रशासन साथ देतंय का? हा आम्हाला प्रश्न पडलाय। जर मेन चौक असेल आणि या ठिकाणी जर कॅमेरा नसतील तर हा प्रशासनाने विचार करावा की या ठिकाणी प्रशासन ह्याला साथ देतंय का? तिथं अपघात घडवून आणण्यासाठी प्रशासन ह्याला साथ देतंय का? हा आमचा प्रशासनाला जबाब आहे। त्यांनी त्यांचा विचार करावा आणि या ठिकाणी सोय करावी जेणेकरून जे आमच्या कुटुंबासोबत झालंय ते झालं नाही पाहिजे। इतकं बोलते आणि माझ्या या चुलतीस भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते आणि आम्ही एक छोटीशी वंदना घेऊन इथं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स। गच्छामि तत्यंपि बुद्धं शरणं गच्छामि तत्यंपि धम्मं शरणं गच्छामि तत्यंपि संघं शरणं गच्छामि। पानाति पाता वेरमणि समझी ना।
तर त्यांना सांगायचं जोरात म्हणायचं भारतीय बेटे अमर रहे, भारतीय बेटे अमर रहे. फक्त 2 मिनिटं सगळ्यांनी स्तब्ध राहून आपल्या भाषेला श्रद्धांजली वाहूया. सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज.